स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे। अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता आजच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। तसंच 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणाचा निकष पाळण्यात आला नसल्याचंही समोर आलंय। तेलंगणात 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याने कोर्टाने ताशेरे ओढले होते। त्यानंतर निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांना स्थगिती दिलेली होती। त्यामुळे आता महाराष्ट्रात कुठला निर्णय येतो याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। गेल्या 2 सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्टात असं स्पष्ट होतंय की महाराष्ट्र निवडणूक आयोगाने काही ठिकाणी 50% आरक्षणाची जी काही लक्ष्मण रेखा आहे ती ओलांडून 70%वरती नेलेली आहे आणि असे 40% प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ही इतकी गंभीर आहे की सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेलं आहे की त्यांनी मुभा अशी कधीच दिली नव्हती। उलट असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की 50%च्या वरती आरक्षण असू शकत नाही। त्यामुळे हे जे काही झालेलं आहे याच्या पाठीमागे निवडणूक आहे किंवा अजून कुठली एक अदृश्य शक्ती आहे हे आता बघावं लागणार आहे आणि याच्यावरती सुप्रीम कोर्ट येणाऱ्या सुनावणीमध्ये कुठला न्यायनिवाडा करतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर उद्या या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण ठेवा असे निर्देश दिले किंवा राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांनी जर स्वतःच आम्ही आता हा 50%चा नियम पाळू असं जर काही विधान केलं तर ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहे त्यावर काहीसा परिणाम होईल। जिथे जिथे 50%पेक्षा आरक्षण जास्त झालेलं आहे तिथे नव्याने आरक्षण त्यानंतर नामनिर्देशन पत्र आणि निवडणुकीची प्रक्रिया घ्यावी लागेल। कदाचित इतर ज्या नगरपालिका आहे किंवा नगरपंचायती आहे ज्यामध्ये इफेक्ट पडलेला नाही त्याची निवडणूक प्रक्रिया ही जशी जशी पुढे सुद्धा जाऊ शकते। त्यामध्ये एखाद्या वेळी बदल होणारही नाही। त्यांची संख्या जास्त आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये मात्र अद्याप निवडणुकांची घोषणा न झाल्याने आरक्षण हे पुन्हा नव्याने करता येऊ शकतं। मात्र थोडाफार निवडणूक कार्यक्रमामध्ये पूर्वीच्या जो काही होता त्यामध्ये थोडासा बदल किंवा विलंब होण्याची शक्यता आहे। मात्र त्याला फारसं रिशेड्यूल करण्याची गरज पडणार नाही। महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची प्रक्रियाच आता अंतिम टप्प्यात आलेली असल्याने आणि त्यांची संख्या केवळ 2 असल्याने महानगरपालिकेवर फारसा फरक पडणार नाही असं दिसतं। 50%पेक्षा अधिक आरक्षण कुठे कुठे आहे पाहूयात। गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर आणि अमरावतीमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे। बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक, सिंधुदुर्गमध्ये देखील 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे।